भरलेलं तर आम्ही आमच्या बच्चे कंपनी सोबत निघालेलो आहे 2000. अच्छा, मला सांगा दरवर्षीपेक्षा यावर्षी काय स्पेशल आहे? स्पेशल म्हणजे एक वेगळाच उत्साह आणि एक वेगळीच एनर्जी मिळत आहे. $200 पासून ते $9,000 पर्यंत प्राइसेस आहेत. आमच्याकडे पूर्ण नांदेडमध्ये युनिक पीसेस आहेत, जसं की शिवाजी महाराज आहे, ते राम आहे, जय मल्हार आहे, असे भरपूर पीसेस होते, पण ते आता बुक झालेले आहेत. अवेलेबल जे आहेत आता हे एवढे अवेलेबल आहेत. पाहायला आलं. तुला कशा प्रकारचा गणपती आवडतो? जे आपल्या म्हणजे साधा सुद्धाच आवडतो, काही त्याच्यामध्ये चेंज नको. उत्साह तर आता खूपच छान आहे. गणपती आम्हाला खूप आवडतो आणि घरात सर्वांचाच, मुलाचा मुलीचा सगळ्यांचाच उत्साह. आणि आजपासूनच आम्ही कंटिन्यू तयारी चालू आहे, डेकोरेशन वगैरे. सर, गणपतीची किंमत यावर्षी कशी आहे? मॅडम, यावर्षी गणपतीची किंमत थोडी वाढलेलीच आहे, कारण कसं आहे ते प्लास्टर बंदीमुळे चाललेलं होतं. अच्छा, प्लास्टर बंदी जर केली असती तर एवढा माल तयार झाला नसता. ओके. मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहे का किंमत? नाही, किंमत यावर्षी थोडा जास्तच आहे, कारण ते प्लास्टर बंदीचा चालू होतं ना. मग ते प्लास्टर बंदीमुळे कसं माल तेवढा बनत नाही ना, कारण आपण जर माल तयार करून ठेवला असता तर मग माल विक्री झाला नसता. नांदेडकरांना तुम्हाला काय सांगायचंय? काय नाही, ठीक आहे. गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी येतो. सर्वांना सुखी जीवन आनंदात ठेवू आणि आमची दुकान चांगली चलावं, त्यांच्याकडून आम्हाला पैसे मिळावं, गणपतीकडून त्यांना सुख मिळावं. खूप छान वाटते. 10 दिवसा आधीपासून तयारी सुरू झाली आहे. खूप म्हणजे सगळेजण उत्साही आहेत. यावर्षी मूर्त्या कमी असल्यामुळे लवकरात लवकर खरेदीला या, त्यामुळे तुमच्या पसंतीची मूर्ती तुम्हाला मिळेल. उशीर कराल तर मग मूर्ती नाही मिळणार. सर, तुम्ही गणपती घ्यायला आले? हो, गणपती घ्यायला आलोय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही अति उत्साहामध्ये गणपतीचा जो आपला दरवर्षीचा जो उत्साह असतो आणि जो सण असतो, आपण खूप मोठ्या यांनी आनंदाने साजरा करत असतो. तसंच आज बघताय की आपण आपली बाजारपेठ वगैरे खूप वेगवेगळ्या बाप्पांच्या मूर्तीने गणपती बाप्पा मोरया.